नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची आपली सुरुवात इथूनच झाली. म्हणजे आपण निरा विक्रीसाठी आलतो. आपले मित्रमंडळ आहे ती सगळे कसे आहेत बघा. निरा विकून आम्ही चाललोय आता घराकडे. आवरून मी परत एकदा ओके नाही गॉगल सकाळ सकाळी घातलाय ना, मस्त पशी मिजाज दाखवा लागलाय. चाललो आम्ही बाहेर. आम्ही नाश्ता करण्यासाठी आलोय. हे आमचा मित्र पांडू, ही स्वामी, दोघं बंधू हे कसे आहेत भजीवाले काका म्हणतात त्यांना. त्यानंतर मग आपला ब्लॉगर आवरून मस्तपैकी कपडे बिकटे बदलून आता चाललाय बाहेर अजून एकदा गाडी घेऊन. शनिवार असल्यामुळे आपल्या इथल्या जुन्या पौराणिक हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेत आहोत. काळा मारुती मंदिर. जय श्रीराम. त्यानंतर आपले मित्र सुद्धा गाठ पडले, त्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये येण्याची संधी दिली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण चंद्रभागी तिरी आलो होते, म्हणजे दत्त महाराजांच्या मंदिरात. कारण आज स्वामी महाराज प्रगट दिनाचा कालचा आज महाप्रसाद आहे, सांगता आहे. मग इथलं भजन कार्यक्रम बघू. त्यानंतर दुपारी आपण बघणारच आहोत भोजनाचा कार्यक्रम, पंगत वगैरे. आपले सगळे मित्रमंडळी आहेत, सेवेकरी. नंतर काय पेट्रोल पंपात आल्यानंतर कैवल्याने आमच्या गाडी टाकी फुलच केली आहे बघा. नंतर रेल्वे स्टेशनवर आपलं एक काम होतं, मित्र येणार होतं म्हणून. मग तिथंच आपलं समोर हे जुनं असणारं मारुतीचं मंदिर आहे, म्हणजे डंक्या हनुमान नाव आहे इथं. दर्शन इथलं सुद्धा घेऊ आपण. आज शनिवार आहे. जय श्रीराम. जागृत देवस्थान आहे. काही आपल्या गजानन महाराज मंदिरापाशी काय रस्त्याला सगळं पार्किंगच झाले. रस्ता आहे का गाड्या लावायला पार्किंग आहे काय कळच नाही बघा. सगळ्या 4 व्हीलर रस्त्याच्या कडं आहेत. कसं आहे पंढरपूर आता शहरात सगळं पब्लिक गर्दी. तर मंदिरात परत एकदा आलो आपण. महाआरती चालू आहे, त्यानंतर महाप्रसाद सुद्धा आहे. पुरुषांनी जेवण पाण्याची सोय केली आणि महिलांसाठी हात वाढण्यासाठी पळत वर आलेले आहेत. सवळ्यातलं भोजन चालू आहे वरती, ब्राह्मण भोजन. मंदिरामध्ये त्यानंतर प्रसादाला भरपूर अशी भाविकांची गर्दी झालेली दिसते आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आज वार शनिवार 21 तारीख. विप्रदत्त मंदिर. कशी आहे गर्दी. स्वामी महाराजांच्या प्रसादाची गर्दी. प्रयत्न करू नये. या हॉल मध्ये जागा आहे, तिथे जाऊन बसायला सर्वांनी. पंगत उठल्यावरती दुसरी पंगत बसणार आहे. प्रसादाची गर्दी फक्त ही. त्या हॉल मध्ये साईडला पुरुषांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मध्ये आले कोणी फिरू नये, वाढण्याची एकंदरीत तुम्ही सगळा प्रसादाचा माहोल बघितला, गर्दी बघितली. आता शेवटी आपणच प्रसाद घ्यायला बसलेलो आता. तर मग सगळे दत्तसेवक आपले मित्रमंडळी बसलेले आहेत भोजनाला शेवट. हे इकडे बघ मालक डायरेक्ट मठ्ठा वाढायला आले. हे बघा तोंडात मठ्ठे. हेलो गाइस, मैं शाम को आ चुका हूँ मंदिर के पास. मंदिर के पास बहुत भीड़ है और मैं जाना जा रहा हूँ बाहर. पंढरपुर में इतने धूप में मैं जा रहा हूँ बाहर. तेरे से मेरा दोस्त आ चुका है लाइट की स्कूटी लेकर और मेरी ये गाड़ी, और इतना सारा धूप और शाम की मौसम. त्यानंतर मग काय आपल्या मित्रांसोबत आम्ही आलो पंढरपुरातलं गाजलेलं वडापाव किंग इथे. मस्त आहे वडापाव किंगचे मालक आहेत. वडापाव आम्ही खाणार आहे. कुठला वडापाव आहे? हा चला, ही वडापाव खाऊन आपण आता घराकडे दुसरीकडे जाऊ. अजून काय होतं बघू आजच्या ब्लॉग मध्ये. एवढं ट्रॅफिक गणाने केलंय. गाडी आडवी लावून ही गाडी आडवी लावून हे सगळं ट्रॅफिक केलंय. नंतर मग का आपण विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शी दर्शन रांगेकडे आलतो, म्हणजे चंद्रभागा नदीच्या इथं. आणि इथं दर्शन रांगेपाशी डायरेक्ट शनिवार रविवारचं पब्लिक, आणि एवढे डायरेक्ट पब्लिकच्या गाड्या पार्किंग इथंच झालीत. पार्किंग डायरेक्ट रांगेपाशीच आपल्याला दिसतंय. त्यानंतर मग काय आपण रात्री मंदिरापाशी आलोय. आपण दुकान वगैरे लावत असतो. हे आपले मित्र आहेत, त्यांनी सुद्धा बाहुल्यांचं दुकान लावलंय. इकडं आपलं दुकान लावलेलं दाखवतो. हे असं मस्त आपलं सुद्धा दुकान लावलेलं आहे आपण.
नंतर घरी जाणार आहे. मित्रमंडळी बसले चर्चेला विषय म्हणजे आपली इथं मित्रमंडळी अशी बसतात मंदिरापाशी. त्यानंतर आता घराकडे चाललं जाता आपल्या मित्राला विशालला सुद्धा घेतलं ब्लॉग मध्ये. त्यानंतर शेवटचा आता क्लिप आहे. रात्री झोपायची वेळ झाली आहे पण आपण हनुमंतरायचं रात्री सुद्धा दर्शन घ्यालोय. आणि शेवट आपला आजचा ब्लॉग इथं थांबत आहे. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.